या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। कोण स्वच्छता ठेवत नाही, काय नाही, कोण लक्षच नसतं अधिकाऱ्यांचं। पिण्याचे पाणी थोडी अपघात बी आहे, अडचण बी आहे। सध्या आपण आहोत सोलापूरच्या स्मार्ट सिटी मधील मध्यवर्ती बस स्थानक येथे। खरं म्हणलं तर सोलापूरची ओळख ही आता स्मार्ट सिटी म्हणून होत आहे, मात्र या स्मार्ट सिटी मधील जो बस स्थानक आहे, एसटी बस स्थानक आहे, तो त्याची काय अवस्था आहे ते तुम्ही दाखवतोय। सर्वात अगोदर आता उन्हाचे चटके सर्वसामान्य प्रवाशांना नागरिकांना जाणवत आहेत आणि अशा उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पिण्याची सोय या सोलापूरच्या या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये नाहीये। पिण्याचे पाण्याची जी अवस्था आहे ती कशा पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता। काही दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या काही दिवसांपूर्वीच या बस स्थानकाला भेट दिली होती, त्यावेळी देखील ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली होती। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीनंतर देखील सोलापूरच्या बस स्थानकामधील पाण्याची समस्या सुटलेली नाहीये। ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी अक्षरशः कचराचे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे। पाण्याचे तोटे आहेत मात्र त्या तोट्यामधून पाणी नाहीये, लोकांना या ठिकाणी पाणी देखील नाहीये। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे। जे ग्रामीण भागातून अनेक लोक येतात त्यांना नाहक त्रास पाण्याचा होत आहे। 20-30 रुपये पाण्याची सोय आहे का बसस्थानमध्ये? नाही नाही, पाणी नाही। गावाकडले लोक काय त्रास होत आहे? काय विकत घ्यावं लागतं पाणी? विकत 20-30 रुपये? काय इलाज नाही त्याला। किती वर्षापासून बघताय हे? आता 2 वर्ष झाले का तीच चाललंय। पाणी नाही, पाणी नाही, प्यायला पाणी नाही, काय नाही। एवढं मोठं शहर आहे, काय करायचं मग? पाहुणा पाण्याची सोय आहे का? आहे पाणी नाही, त्रास होतोय का गावाकडच्या लोकांना, खेडेपाड्याच्या लोकांना? हे काय म्हटलं बाहेर पाणी बाटल्या सांगायच्या घरनं आणली उन्हात एखाद्या चक्कर आली नाही तर हे तर मग कुठलं प्यायचं मग हे घेऊन यायचं घरनं। घरनं हा भरून आणली का आता? मग घरनंच आणली। पण आता तुम्ही किती वर्षापासून येता बस स्टँडवर? हे तर आता 2 वर्ष झालं का वर्षाला कवा तर गरज पडली तर माणूस येत आहे पाणी आजारी। नाही का? हे तर पाणी नाही 2 वर्ष। एवढं मोठं शहर आहे पण इथं पाणी नाही। मग आता काय करायचं त्याला? कोणी येणार का? विकत आणावं लागते का बाटल्या? या ठिकाणी खरं म्हणलं तर एवढं मोठं सोलापूर शहरातलं हे बस स्टँड आहे। तर कुठून आलो तुम्ही? मी धाराशिव उस्मानाबाद। काय अवस्था आहे? पाण्याची सोय आहे का? पाण्याची बिलकुल सोय नाही इथं। हा, आणि जे एसटीचं पाणी आहे ते पण डबल रेटनं, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही प्रशासनाचं। अनेक वर्षापासून म्हणजे हे खूप कुठे आहेत पण पाणी नाही। पोट्या आहेत आणि त्यात एवढी घाण सगळं ठुंकून घाण केलेले पोटका खाऊन। म्हणजे स्मार्ट सिटी मध्ये ही अवस्था आहे। हा, ही अवस्था। खेडेगावातले लोक येतात तर त्यांना विकत घ्यावं लागतं। नाही विकतच घ्यावं लागतं पाणी, विलाजच नाही त्याला। आता ऊन एवढं पडायला लागले, काय टेम्परेचर काय चाललंय। अनेक जे प्रवासी आहेत लांब अंतरावरून येत असतात, मात्र या सोलापूरच्या बस स्थानकामध्ये पाण्याची कशी दुर्दशा आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जेव्हा सोलापूरला आले होते, या बस स्टँडच्या पाणीसाठी आले होते, तेव्हा 300 रुपये देऊन बाहेरच्या महिलांना घेऊन या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आणलं होतं। मात्र आता तिची अवस्था बघा, जेव्हा मंत्री आले तेव्हाच या ठिकाणी स्वच्छता होती, आता मात्र या बस स्थानकाची दुर्दशा तुम्ही पहा। मंत्री आल्यानंतर स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे, मात्र आता दुर्दशा झालेली आहे। एकीकडं स्वच्छतेचा गंभीर प्रश्न या बस स्थानकामध्ये आहे, तर दुसरीकडं ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आणि जे दूरून येणारे प्रवासी आहेत त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बाहेरचे जे व्यक्ती आहेत ते दामदुपटीनं पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी विकताना दिसून येत आहे। पाटील काय आपण बस स्थानकामध्ये आलोय, साध्या प्रवाशांना पिण्याची पाणी सोय नाही? नाही कुठंच नाही। नाही काय आहे उन्हाळ्यात म्हणजे त्रास होतोय का? विकत घ्यायची, विकत घ्यायची पाळी आली। 20 रुपयाला वाटली विकत घ्यायची, त्याला इलाज पण साधा बस स्थानकामध्ये पाण्याची सोय नाही, नाही। स्वच्छतागृह नाही। स्वच्छता राहायचं बरोबर बघता।
परवा मंत्री आले होते, परिवहन मंत्री, तेव्हा चकाचक होतं. आता काय तेव्हाच माहित नाही आपल्याला, आपण मी आता खेळायचा माणूस आहे. काय म्हणते? मंत्री येईल ना त्या दिवशी 1-2 दिवस सगळी स्वच्छता असते काय, नंतर तर ती गेले का कोण स्वच्छता ठेवत नाही काय नाही, कोण लक्षच नसते अधिकाऱ्यांचं. त्याच्यापेक्षा बाथरूमची तर अवस्था लय बेकार आहे. कुठेही म्हणजे चालू आहे, एक नंबर. हा कुठेही चालू, कोणाचं नियंत्रणच नाही. आले की नाकाल रुमाल, हा आले की नाकाला रुमाल. हॅलो, हा मी उमाट श्री रामा म्हणणे हा बोला. मोठा पैलवान आहे आणि दिसत ते जरा मला थोडं वाईट दिसते. हा असं सरकारनं करू नये, हा नीट एक नंबर चालाव. सगळं घाण वगैरे आहे. गाण वगैरे आहे आणि पिण्याचे पाणी आहे का? पिण्याची पाणी थोडी अपघात बी आहे, अडचण बी आहे. एक मिनिट, तुम्ही कुठं आले दादा? तुम्ही कुठं आले? यांच्या हातात पाण्याची बाटली दिसते. पाणी इथलं नळाच आहे काय? बिस्लरी विकत घेते कितीला? 20 रुपये. 20 रुपये. इथं आहे का पाणी? हा. पाणी आहे का इथं? नाही पाणी आहे का इथं? बरं काय वाटतं म्हणजे गावकऱ्यांना जे ग्रामीण भागात येतात त्यांना काय पाहिजे? पिण्याचे पाणी, स्वच्छता. पाण्याची सोय पाहिजे ना तिथे. हा स्वच्छता पाहिजे. स्वच्छता आहे का स्वच्छता? नाहीच की. परवा परिवहन मंत्री आले होते, हा. तेव्हा स्वच्छ होतं, अगदी सगळं टापटीप केलं होतं. आता काय आहे अवस्था? कचरा कुठे पडलेला आहे. तुम्ही नेहमी प्रवास करताय का? नाही आज झालं हा. पाहुणे बाहेरचे बस स्टँड कसे आहेत म्हणजे सोलापूरच्या बाहेरचे? बारशी स्वच्छता स्वच्छता आहे. इथे जे प्रवासी आहेत, खरं म्हणलं तर जेव्हा मंत्री महोदय येतात तेव्हाच स्वच्छता केली जाते. या ठिकाणी प्रवाशांना साधं पिण्याचं पाणी देखील देण्याचं काम या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये. स्मार्ट सिटीचं हे सोलापूर आहे. मध्यवर्ती बस स्थानक आहेत. कर्नाटक, आंध्र मधून हजारो प्रवासी या बस स्थानकातून जात असतात, मात्र या ठिकाणी साधं पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. जहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना, अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.